लोटे औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत गोशाळा आणि मुलींच्या शोषण प्रकरणी आरोपी भगवान कोकरे याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करत लोटे पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी आज खेड शहरात संतापजनक मोर्चा काढला। मोर्चेकरांनी गुरुकुलाच्या नावाखाली अत्याचार चालणार नाहीत, भगवान कोकरेला फाशी द्या अशा घोषणांनी शहर दणाणून टाकले। नंतर त्यांनी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यावर धडक देत तहसीलदार सुधीर सोनवणे आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांना निवेदन सादर केले। निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली की लोटे औद्योगिक वसाहतीत सुरू असलेली अनधिकृत गोशाळा तातडीने हटवावी आणि शोषण प्रकरणातील आरोपींवर कठोर शिक्षात्मक कारवाई करावी। या मोर्चात माजी उपसभापती सचिन आमरे, अंकुश काते, अरुणा आमरे, श्री बेलोसे, सीमा सेठ, अनुराग उतेकर यांच्यासह लोटे पंचक्रोशीतील नागरिक, महिला आणि पीडित मुलींचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी प्रशासनात त्वरित कारवाई करा, अन्यथा लोटे पेटेल असा इशारा दिलाय। ग्रामस्थांचा रोष पाहता परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। हे भगवानदास कोकरे महाराज यांनी लोट्यामध्ये जे गुरुकुल स्थापन केलेलं आहे, त्या गुरुकुलमध्ये या लोटे परिसरातील ज्या मुली शिक्षण घेत होत्या त्या पीडित मुलींवरती गैरवर्तणूक करून त्यांनी अत्यंत घाणेरडा प्रकार जो केला आहे, त्या पीडित मुलीने जे तक्रार दाखल केलेली आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। पोलिसांचं सुद्धा अभिनंदन आहे की त्यांनी ही घटना त्वरित त्या घटनेचं गांभीर्य घेऊन लक्षात घेऊन त्या भगवंतास कोकरेवरती कडक ॲक्शन घेतलेली आहे, त्यांना अटक सुद्धा केलेली आहे आणि पोस्को अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। मला या बाबतीत अभिनंदन करायचं आमचे खोपकर साहेब जे पुलवंडीचे वकील आहेत, त्यांनी सुद्धा ह्या विषयामध्ये पीडित मुलीच्या वडिलांना आधार देऊन कोणती प्रकारची बिदागी न घेता त्या वडिलांना आधार देऊन त्याच्यावरती सगळे जे लागलेले सपोर्ट आहे तो पूर्ण सपोर्ट त्यांनी केलेला आहे। त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन केलेलं आहे, पण ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला पोलीस प्रशासन आणि तहसीलदार प्रशासन यांना विनंती आहे की जो हा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि जो तिथं अनधिकृत जे गुरुकुल चालू आहे ते उद्ध्वस्त करावं अशी मी या तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो। आपल्या खेड शहरात जे झालेलं आहे ते निंदनीय आहे, लक्षात घ्या। आणि ह्याची दक्षता आहे ना, महिला आयोगाचे जे महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर, त्यांनी मला शब्द दिला आणि पीडित महिला परिवाराला पण शब्द दिला आहे आणि गावातली जी लोक होती, सुशांत पण तिथं होते उपस्थित, त्यांच्यासमोरच त्यांच्या टीमनी शब्द दिला आहे की ते ह्याच्यामध्ये पर्सनली लक्ष देणार आहेत आणि जो आरोपी आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।